मुंबईमध्ये आज निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठा मोर्चा निघतो आहे। याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत। ते काय सांगणार, मोठा मोर्चा निघतोय? मोर्चा आणि मागणी हे अधिकार दिलेला आहे लोकशाहीने, आणि हा मोर्चा लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, हा मोर्चा इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये आहे, आणि हा मोर्चा सरकारच्या विरोधामध्ये पण आहे। सरकार खूप दादागिरी करत आहे आणि इलेक्शन कमिशन हे सरकारचं पपेट असल्यासारखं वागतं आहे। मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजे, त्या होत नाही आहेत, त्या व्यवस्थित दुरुस्त्या होऊन मगच इलेक्शन झाले पाहिजे। विधानसभेमध्ये निवडणुकीत तुम्हाला सुद्धा याचा फटका बसलेला होता? बिलकुल, म्हणजे मी तुम्ही आजही इलेक्शन कमिशनवरनं तुम्ही बघू शकता, तिवसा विधानसभा मतदारसंघामधलं वोटिंग पॉप्युलेशन त्यांनी कमी केलेलं आहे। आता वोटिंग पॉप्युलेशन कमी केलेलं आहे याचा अर्थ काय आहे? असं कसं होऊ शकतं? त्यांनी 11,000 डिलीट केले, म्हणजे 2019मध्ये मतं होती 2,96,000। नॅचरल ग्रोथनी 3,20,000 मतदान व्हायला पाहिजे होतं, पण 2024मध्ये 2,84,000 होतं। तर याच्यामध्ये जवळपास 37,38,000चा घोळ मतांचा त्यांनी केला, आणि मतं कोणची त्यांनी त्या ठिकाणी येऊ नाही दिली। त्यांनी सेक्युलर विचारांची जी मतं होती ती त्यांनी नाही येऊ दिली। मग हे निवडून कसे आलेले आहेत? हे मतदार याद्यांमध्ये घपलत करूनच निवडून आलेले आहेत। जिल्हा परिषदमध्ये पण त्यांनी तेच केलेलं आहे। आत्ता वलगावचे 2,000 मतं त्यांनी पुसद्यामध्ये टाकले होते। अंजनगावचे 4 गावं त्यांनी डिलीट मारले होते। राजूरवाडी सर्कलमधले 2 गावं त्या ठिकाणी नव्हतेच। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही ते करायला सांगितलं, ते झालं आहे की नाही। मतदार याद्या ग्रामपंचायतमध्ये लागायला पाहिजे होत्या, त्या अजूनपर्यंत लागलेल्या नाही। आणि विधानसभेच्या दरम्यान एका बडनेरा मतदारसंघामध्ये 34,000 मतं वाढतात आणि आमच्याकडे 37,000 कमी होतात। म्हणजे ही काय घपलत आहे? लोकसभामध्ये 2,70,000 मतं त्या ठिकाणी डिलीट मारले, विधानसभेमध्ये कुठे वाढवले, कुठे कमी केले, हे दाल में काला है। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुकाची सर्वपक्षीय मागणी आहे। बिलकुल झालं पाहिजे बॅलेट पेपरवर निवडणुका। व्हीव्हीपॅट पण त्यांनी रद्द केलेला आहे, असं कसं करू शकतात? म्हणजे एवढी अरेरावी! अहो, काँग्रेस पण सत्तेत होती, पण अशी अरेरावी नाही केली। कधी कोणाचा एन्काउंटर करतात, कधी काय करतात, कधी गोंधळ घालतात, मतदार याद्या तोडफोड करतात। नाही, लोकांनी उद्या कायदा हातात घेतला तर काय करा? निश्चितच राज्य सरकारची मोठी दादागिरी चालू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी या काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।